आमची पाहणी ही प्रॉपर पाहणी आहे. आम्ही रस्त्यावरून चालतो, हवेतून चालत नाही. पालकमंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री भरत गोगावले मैदानात. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यानंतर अवघ्या काही तासात रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोगावले म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सुरू आहे. मी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आमची पाहणी ही प्रॉपर पाहणी आहे. आम्ही रस्त्यावरून चालतो, हवेतून चालत नाही. काल आदित्य ठाकरे यांनी दौरा करून पालकमंत्री रस्त्यावर वगैरे टीका केली. मी लोकांच्या मनातला पालकमंत्री आहे, गोरगरिबांचा पालकमंत्री आहे, मोठ्या लोकांचा पालकमंत्री नाही. आम्हाला चमकेगिरी करायची नाही, असा टोला त्यांनी लगावला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी महत्वाची असल्याचं सांगत ते म्हणाले, येणारा गणेशोत्सव आमची सगळ्यात मोठी जबाबदारी. आज शांतता कमिटीची बैठक झाली. कलेक्टर, एसपी, तहसीलदार, नॅशनल हायवेचे अधिकारी यांना घेऊन आम्ही माणगावपर्यंत पाहणी करतोय. मधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्यात, जेणेकरून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणारा चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा व्हावा. माणगाव बायपासच्या प्रलंबित कामामुळे वाहतूक कोंडी होते. जिथं खड्डे आहेत ते बुजवण्याच्या सूचना दिल्यात. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रायगड पोलीस जे काम करतायत त्याचं विशेष कौतुक त्यांनी यावेळी केलं. शासन आणि प्रशासन मिळून चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तेज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी किरण बांधनकर, पेन, रायगड. आज पाहणी करताय मुंबई गोवा महामार्गाची. पाहणीवर पाहणी होते, काय रिझल्ट काय? आमची पाणी आहे ही प्रॉपर पाणी आहे. आम्ही कटआउट बिटआउट काय हे बघत चालणं जाणार नाही आहे. आम्ही रस्ते बघत चालू म्हणून आमची पहिला स्टॉप इथे घेतलेला आहे. आणि आम्ही आज जे पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे ते काहीतरी जबाबदारी आहे. आज आमचे कांदे जे व्यापारी आहेत, जे वडकळच्या नाकाळ जुना जो रस्ता आपला हवे जात होता त्यांची पण काही मागण्या आहेत. त्या पण आता आम्ही कलेक्टर साहेब, आम्ही तहसीलदार, प्रांत, आमचे अधिकारी, रोडवाले यांच्याकडनं करून तोही सोडवतो आहे. आणि आत्ता येणारा जो गणेश उत्सव त्याची आमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. आज आमची शांतता कमिटीची मीटिंग झाली. आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आता आपण माणगावपर्यंत चाललो आहे. आणि हा माणगावच्या आणि हा मधला ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. की आमचे जे काय चाकरमाने जातील, नुसते रायगडमधले नाहीत, मग रत्नागिरी असतील, सिंधुदुर्ग असतील, अदरवाईज जे काय जातील लोक, त्या सगळ्यांचा प्रवास सुखा समाधानाचा व्हावा ही आमच्या त्या पाठीमागची भावना आहे. बाकी आम्हाला चमकेशगिरी करायची नाही. काल आदित्य ठाकरे दौरा केला, त्यांनी असं म्हटलं की पालकमंत्र्यांचे बोर्ड आहे A1 आणि पालकमंत्री रस्ता. अरे, लोकांच्या मनातला पालकमंत्री आहे मी आणि गोरगरिबांचा पालकमंत्री आहे. आम्ही या मोठ्या लोकांचे पालकमंत्री नाही आहेत. आम्ही रस्त्यावरून चालतो, हवेतनं चालत नाही आहे. त्यामुळे आत्ता जे आम्ही काम करतोय ते प्रॉपर चॅनलने सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही काम करणार आहोत. आता आमचे सगळे नॅशनल हायवेचे, PWDचे, बांधकामचे, कलेक्टर, SP सगळेच अधिकारी आणि आमचे सगळे हे पदाधिकारी आम्हाला काम करायचं आहे. आम्ही सांगितलं ना मगाशी शांतता समितीत, जर गव्हर्नमेंटकडनं जर काय कुठली बाब येण्याला लेट झाली तर आम्ही आमदार आहोत, खासदार आहोत, मंत्री आहोत, आम्ही त्याच्यामध्ये हातभार लावू. पण आमच्या कोकणवासियांना जाणाऱ्या गणपती उत्सवाच्या चाकरमान्यांना अडचण होऊ नये ही आमची सगळी जबाबदारी शासन आणि प्रशासन दोघांनी घेतलेली आहे. आणि त्यासाठी आज आम्ही पाहणी करतो. बायपासचा विषय जो आहे तो प्रलंबित आहेत. बायपासच्या विषयाने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या वाहतूक कोंडीसाठी. बायपास असू दे नाही तर आणखीन काय पास असू दे. आता अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, जेवढं जलद होईल तेवढं आम्ही करतोय. आणि आम्हाला काय जिथं खड्डे पडलेले ते राहता कामा नये. खड्ड्यांमुळे ट्रॉफिक स्लो होते आणि स्लो झाली का त्याची ट्रॉफिक जाम होते, ती होऊ नये म्हणूनच आजचा खर्च. एकूणच वाहतूक कोंडीच्या विषयासंदर्भामध्ये मगाशी शांतता कमिटीच्या बैठकीत रायगड पोलिसांचं विशेष कौतुक आपण सर्वांनी केलेलं आहे. रायगड पोलिसांची जी काही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जी उपाययोजना असते त्याबद्दल जे काय आहे, जे काम करतायत त्यांना शाबासकी देणं गरजेचं आहे आणि ते आम्ही दिलेली आहे. कारण त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असते. वादविवाद होऊ नये, भानगडी होऊ नये, काय होऊ नये, ट्रॉफिक आली, काय आली, पोलीस सगळ्या बाबतीत पोलीस. मग त्यांच्या वेळेला अशा वेळेला काम करणाऱ्यांचं जर नाही आपण करायचं कौतुक तर कधी करायचं. सर, शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या MSEBच्या लाईट बिलांच्या संदर्भात अनेक तक्रारी येतात. त्याचबरोबर त्या तक्रारी आणि जे काय असेल त्यानंतर निवारण करू. पहिला रस्त्याचं काम पुरं करू. चला. पाहणी करतात. काही दिवसातच गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. काय नेमकी रस्त्याची परिस्थिती आणि काय अधिकाऱ्यांना सूचना देणार आहात? अधिकाऱ्यांसोबत कलेक्टर असतील, आमचे SP असतील, आमचे नॅशनल हायवेचे, बांधकामचे आणि जिल्हाभर सगळेच
अधिकारी आम्ही सगळे चाललेलो तुम्ही पाहताय आम्ही ज्या ज्या ठिकाणी अडचण वाटते तिथं थांबतोय, स्वतः पाणी करतोय. तुम्हाला गणपती उत्सवाच्या अगोदर हा संपूर्ण रस्त्याची जिथे कुठं खड्डा असेल काय असेल, आता आपण एक स्पॉटला आपण पाठीमागं पाहिलं तर तिथं आता जे काम चालू आहे ते ह्या 4 दिवसामध्ये ते पूर्ण करून 3च दिवसात देत आहेत. आम्ही 4 दिवस सांगतो तो करतायत. आणि जिथे जिथे कुठे अडचण आहे ते आम्ही दूर करतो की जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांना अडचण होणार नाही. यावर्षी गणेश उत्सवाला जाणाऱ्या लाखो कोकणवासियांचा प्रवास कशा पद्धतीने होईल? का खड्ड्यातनंच होणार? खड्ड्यातनं होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे, तो सुरळीत व्हावा म्हणून आम्ही आज हे सगळे अधिकारी वर्ग आम्ही त्यांना घेऊन चाललेलो आहोत आणि आमचं काम आहे, आमचं कर्तव्य ते आम्ही पार पाडतो. काल आदित्य ठाकरेंनी दौरा केला आणि त्यांनी जे तुमच्या शुभेच्छांचे बॅनर बघितले आणि त्याच्यावरनं क्लास 1 बॅनरला अशी उपमा दिली आहे, मात्र क्लास 1 सारखे रस्ते दिसत नाहीत. अरे असं माणूसच क्लास 1 आहे, गोरगरिबांचा शेट आहे, भरत शेट असं थोडी आहे का त्यांच्यासारख्या श्रीमंतांचं शेट आहे का? आम्ही जमिनीवरनं उतरून चालतो, आम्ही गाडीतनं वाकून बघत नाही, आम्ही रस्त्यावरती उतरून चाललेले आहेत. त्यांनी बॅनर बघितले त्याच्यापेक्षा आमचं भाग्य काय असू शकतं की त्यांनी पाहिलं तरी त्यांना जे काही करता नाही आलं आमच्यासाठी ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं ते तर त्यांनी पाहिलं, त्यांना त्यात सांगून टाका तुमचं धन्यवाद आहे. शेठ, नेपाळमध्ये जी परिस्थिती आलेली आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी नेपाळची बचाव? परिस्थिती आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्याला माहिती आहे काही लोक आपले मृत्युमुख पडलेले आहेत, परंतु काही लोक आपली भारतातली अडकलेली आहेत, त्यांना त्याची सुटका व्हावी म्हणून आता आपल्या पण जिल्ह्यातले काही आहेत, त्याच्यामध्ये माझ्या गोरेगावची काही मंडळी आहेत, इतर काही आहेत. मी आमच्या SP कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना सांगितलं की जे जे आपल्याला मदत करायला ते करू आणि आपल्या महाराष्ट्राच्या शासनाच्या युद्ध पातळीवरती काम चालू आहे, त्यांना सगळ्यांना सुखरूप आणले. कारण ते जे सुरक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना अडचण होणार नाही आणि त्यांना सुरक्षित स्थळी आम्ही पुन्हा भारतात घेऊन येऊ. ओके.